नमस्कार. मी रेवती चौधरी. आज तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत आहे. मी एक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतीये. बाकीच्यांचं पाहत होते, म्हटलं चला आपणही करून बघूया. तुमचा प्रेम, आशीर्वाद, सपोर्ट राहू द्या. चला मेन मुद्द्याकडे येऊया. आज सगळ्या महाराष्ट्रात एकच विषय आहे, तो म्हणजे की बिग बॉस मराठी सीझन 6. आता सीझन 6 मध्ये काय असणार आहे की नर्क स्वर्ग हे दार तर ओपन होणारच आहेत, पण आता प्रोमो आउट होत आहेत. आता तर एक नृत्यांगना आहे, तिचं नाव समोर आलंय म्हणजे तिचा चेहरा तर अजून त्यांनी दाखवला नाही, पण मला माहिती आहे ती कोण आहे. थांबा सांगणारच आहे, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्या कंटेस्टंटची नावे आज रिव्हील होतील. मी सगळ्या कंटेस्टंटची नावे आज तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागणार आहे आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आता मेन विषय येतो तो की जो प्रोमो आउट होत आहे त्यातील 2-3 नावं तर समोर आलेलीच आहे. तसं पाहायला गेलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे नावं सांगणार आहे, पण आता जो मेन जिचा प्रोमो आउट झाला आहे, जी कातील की अदा असं जिला म्हटलं जातं, तिचे ते म्हटलं की 2च नावं आपल्या समोर येतात आणि ते नावं कदाचित तुम्हालाही माहीत असेल, तसं मीही सांगते. आता याच्यामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदी तर भाऊची एंट्री खूपच भारी झालेली आहे आणि भाऊची एंट्री, भाऊचा डान्स हे तर सगळं जबरदस्तच असतं. दरवर्षीच यांचं जबरदस्तच असतं. आता भाऊ तर ह्यावेळेस हातोडाच घेऊन आली आहे. मग प्रत्येक आता विकेंडला भाऊ हातोडाच, प्रत्येकावर चुकीवर माफी नाही असंही त्यांनी सांगितलं. मग हातोडा तर ह्यावेळेस प्रत्येक विकेंडला पडणारच आहे असं मला तरी वाटतं. आणि 2 दारा आहेत, स्वर्ग नर. काय असेल काय नाही, टीम असतील की वेगळं अजून काय असेल तर अजून आपल्याला कळलेलं नाहीये. जसं जसं आपण पुढे जाऊयात तसं तसं आपल्याला सगळ्या गोष्टी रिव्ह्यू होईलच. आता मेन मुद्दा आहे की राधा पाटील मुंबईकर आहे की गौतमी पाटील आहे. पण मला तरी वाटतं की राधा पाटील मुंबईकरच आहे. वाटतं नाही, हे कन्फर्म आहे, राधा पाटील मुंबईकरच आहे. कारण गौतमी पाटीलचे सध्याला जे तारखा बुक आहे, तिचे जे सॉन्ग रिलीज होण्याचे जे आहे, त्याच्यामुळे ती सध्या तरी नाही म्हटली आहे. पण हे कन्फर्म आहे की व्हाईल्ड कार्ड एंट्री होण्याचे चान्सेस तिचे खूप आहेत. म्हणजे गौतमी पाटील येईल, पण व्हाईल्ड कार्ड एंट्रीमधूनच येईल असं मला तरी वाटतं. पण राधा पाटील मुंबईकरच आहे, जिने आता जिचा प्रोमो आउट झाला ती 100% राधा पाटील मुंबईकर आहे. तिच्या आदा, लचका, नखरे हे तर आपल्याला बिग बॉसमध्ये पाहायला भेटणारच आहे. राधा पाटील मुंबईकर येणार म्हटल्यानंतर बिग बॉसची धमाल तर ही वेगळीच असणार आहे. त्यात तर सांगायची काही गोष्टच नाही राहणार आहे. आणि त्याच्यानंतर आता दुसरा प्रोमो जो आउट झालाय तो म्हणजे किरण सोनवणेचा आहे. सगळेजण त्याला वहिनी वहिनी बोलतात. किरण सोनवणे आहे. आता किरण सोनवणे ही येणारे म्हटलं, ह्या वेळेसची जर लिस्ट पाहिली ना, खूपच धमाकेदार आहे. त्या लिस्टला काही तोडच नाही आहे. सगळे कंटेस्टंट एवढे भारी आहे. ह्यावेळेचा बिग बॉस खूपच एंटरटेनमेंट ठरणार आहे आणि खूपच असं धमाकेदार होणार आहे. आता राधा पाटील मुंबईकर येणार आहे हे तर आपल्याला कन्फर्म नाव झालंय. त्यानंतर सागर सोनवणेचंही कन्फर्म नाव झालेलं आहे. हे 2 जण येणार आहे म्हणजे धमाल मस्ती खूपच जास्त होणार आहे. त्यावेळेचा बिग बॉसचं पॅटर्नही वेगळे असणार आहे. त्यामध्ये येणारे जे स्पर्धक आहेत ते पण खूपच धमाल करणारे आहेत. जसं की आता आपण राधा पाटील बद्दल बोलूया. तिच्या कातील अदांनी तर ती सगळ्यांना घायल करणारच आहे. आणि बिग बॉस हा खूपच सुपरहिट ठरेल. हा मागचा तर खूपच भारी होता, आता ह्या वेळेसही असेल तसाच असं मला तरी वाटतंय. आणि आता शो चालू व्हायला फक्त अवघे 3 दिवस राहिलेले आहे. 3 दिवसामध्ये खूपच आता सगळ्यांची प्रेक्षकांची उत्सुकता वाढत चालली आहे आणि याचे प्रोमोच खूप जबरदस्त झालेत ना, त्याच्यामुळे काही विषयच नाही राहिलेला. खरंच काहीच विषय नाही आहे ह्यावेळेसचा. ह्यावेळेस खूप म्हणजे धमाकेदारच असणार आहे. यात बोलण्यासारखी काही तोडच नाही राहिली. आपण मस्त त्याचा रिव्ह्यू करूयात, मस्त छान राहूयात. त्याच्यानंतर अनुश्री मानेचंही नाव समोर येतंय. खूप सारे नावं आहेत. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच तसं कुठले कुठले नावं आहेत ते. पूर्ण जो 12 जणांचा कंटेस्टंटचा व्हिडिओ आहे तो मी बनवतेच, त्याचाही मस्त छान रिव्ह्यू करते. आणि माझी ही फर्स्ट टाईम आहे. तुमचा मला सपोर्ट, आशीर्वाद असू द्या. मनापासून विनंती करते मी तुम्हाला की असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला तुमचा प्रेम आशीर्वाद असाच मिळू द्या. तर तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय.